मित्र हो, मागील काही वर्षापासून राजकारणामध्ये खोक्यांना अधिक महत्व आलेलं आहे. 50 खोके एकदम ओके, समजे ओके, हे जे जिथून सुरू झालं ना, तिथून खोक्याचं राजकारण गतिमान झालेलं आहे. आणि हे राजकारण या खोक्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसतं. याच खोक्यांच्या कथेवर दैनिक सामन्याने आज एक अग्रलेख दिलेला आहे. याला भाजपच्या निर्लज्ज कथेचं टोक असं सुद्धा म्हटलेलं आहे. सामनानं आपल्या अग्रलेखात काय म्हटले बघा, लक्ष देऊन मित्रांनो, एक एक वाक्य ऐका. भारतीय साहित्यामध्ये इसाप कथा, वेताळ कथा वगैरे भरपूर वाचल्या गेल्या. त्या साहित्यमालेमध्ये यापुढे भाजपच्या निर्लज्ज कथांचा समावेश व्हायला हरकत नाही. या निर्लज्ज कथामध्ये आसाममधील नव्या कथानकाची भर पडलेली आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. याआधी बराच काळ बोरा यांनी रुसवे फुगवे सुरू केलेले होते. हा रुसवा फुगवा घालवण्यासाठी दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडनं बऱ्याच विनविनय केल्या. स्वतः राहुल गांधीही बोलले, पण बोरा यांचा रुसवा कायम राहिला. ते रुसव्यामध्ये धुंद असताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे बोरा यांच्या घरी आले आणि दोघांचे हसरे फोटो प्रसिद्ध झाले. बोरा यांच्या रुसव्याचा उतारा काय होता हे आता समोर आलं आणि आपल्या हास्याची किंमत बोरा यांनीच उघड केली. भाजपमध्ये प्रवेश करताना भूपेन बोरा यांनी इमानदारीनं, म्हणजे अगदी टीव्ही कॅमेरा समोर सांगितलं, जर हो माझा रुसवा गेला, माझ्या चेहऱ्यावर हास्य आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मला 50 कोटी रुपये दिले. माझ्या पूज्य पिताजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे 50 कोटी स्वीकारले. भूपेन बोरा यांनी हे अत्यंत दिलखुलासपणे सांगितलं की मी 50 कोटी घेतले, पैसे घेऊन खुलेआम बेशरमपणे कबूल करणारे पहिले इमानदार भारतीय नेता म्हणून भूपेन बोरा यांचा गौरव करावा लागेल. अनेकदा नेते पक्षांतरासाठी कोट्यावधी रुपये स्वीकारतात, ढेकर देतात आणि नंतर त्याचे आम्ही पैसे घेतलेच नाहीयेत, विकासासाठी राष्ट्रहितासाठी पक्षांतर केल्याचं आव आणतात. आसामचे भूपेन बोरा या सगळ्यामध्ये वेगळे निघाले. बेईमानी करून इमानदारीचा डंका त्यांनी पिटलेला आहे. या बेशरमपणाबद्दल मोदी सरकारनं या माणसाचा नागरी सत्कारच करायला हवा. भूपेन बोरा यांनी राजकारणामध्ये नवं पर्व सुरू केलेलं आहे. बेईमानी करा, लुटा, त्याचा कबुली जबाब द्या आणि खरं बोलल्याबद्दल स्वतःची वाहवा करून घ्या. घेणारे आणि देणारे दोघेही मजेत. कोण कोणाचं काय वाकडं करणार? तपास यंत्रणा तर विरोधकाचा तपास करण्यासाठीच आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी तर त्या वॉशिंग मशीन प्रमाणे आहेत. भारत मंडपामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्ट उतरवून आंदोलन केलं म्हणून पंतप्रधान मोदी यांना राग आला. काँग्रेसचे काय हे हीन दर्जाचं राजकारण असा ढोल त्यांनी बडवला. पण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला 50 कोटी मिळाले असं उघडपणे सांगणाऱ्या भूपेन बोरांचा खेळ त्यांना हीन दर्जाचा वाटत नाही. या बेशरम कथानकास अनेक कंगोऱ्या आहेत. तसं त्या कथेचे नायक आणि खलनायक हे भूपेन बोरा आहेत. 2024 मध्ये भूपेन बोरा भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचं विधान हेमंत बिस्वा शर्मा यांनी करतात. हेच भूपेन बोरा खवळलेले होते. आपल्या पक्षनिष्ठा आणि इमानदारीवर शंका घेतल्याचा संताप येऊन त्यांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यावर 10 कोटीचा मानहानीचा दावा ठोकलेला होता. आता तेच भूपेन बोरा काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. अगदी अलीकडेच म्हणजे 7 फेब्रुवारीला हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकाला एक आदेश दिलेला होता. काय दिला होता? सार्वजनिक ठिकाणी अश्लील इशारे, अभद्र हातवारी केल्याबद्दल भूपेन बोरावर कठोर कारवाई करा. शर्मा यांचं म्हणणं होतं की भूपेन बोराच्या या घाणेरड्या कृत्यामुळं आसामच्या माता भगिनीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आहे. मग आता तेच भूपेन भैया भाजपमध्ये आल्यावर आसामच्या माता भगिनीच्या आत्मसन्मानाची झेप उंचावली की काय हा खोटेपणा. माते कामाख्या देवी, आसाममधील भाजपचे हे सगळे चाळे पाहतेस ना.
भूपेन बोरा यांना 50 कोटी मिळाली. म्हणजे 50 कोटींचे भाव आजही कायम आणि स्थिर आहेत. 3.5 वर्षापूर्वी त्याच आसाममध्ये महाराष्ट्रातील 40 गद्दार ठोक 50 कोटीच्या भावाला विकले गेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. आता आसामचा नेता देखील 50 कोटीमध्ये वाहून गेला. या निर्लज्ज कथेतील रहस्यमय भाग असा की 15 दिवसापूर्वी 50 खोके हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे आसामला आले आणि मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना भेटले. आणि बघा, त्यानंतर लगेच भूपेन बोरा 50 कोटीत विकले सुद्धा गेले. आपण आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 कोटी घेतले आणि भाजपामध्ये प्रवेश केला, असं भूपेन बोरा स्वतः सांगत आहेत. मग महाराष्ट्राच्या 40 गद्दारांनी सुद्धा याच पद्धतीनं त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 50 खोके स्वीकारले होते की काय, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. या 40 गद्दारांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते 50 खोके कुठे खर्च केले हे सुद्धा महाराष्ट्राला जनतेला एकदा कळू द्या. एकंदरीत भारताच्या राजकारणामध्ये निर्लज्जपणाचा चिखल झालेलाच आहे. त्या चिखलात आसामच्या एका बेडकाची भर पडली. 50 कोटी घेतलेला हा बेडूक आता इमानदारीचं डरावडाव करेल आणि या डरावडावाचं स्वागत स्वतः पंतप्रधान मोदी आसामात येऊन करतील. आसामात विधानसभा निवडणुका आलेच आहेत. आता भूपेन बोराप्रमाणे बेडकांचा भाव सुद्धा ठरलेला आहे 50 कोटी एकदम ओके. भाजपच्या निर्लज्ज कथेचं हे टोक आहे, असा आजच्या सामन्याचा हा अग्रलेख आहे. मित्रांनो, हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.